सर, माझ्या मुलीचं वय 15 वर्ष आहे. तिच्या सोबतच्या मुलींना मानसिक पाळी येऊन गेली आहे, पण तिला अजून आली नाही. तर तिला किती वयापर्यंत येऊ शकते आणि काही काळजी करण्यासारखं कारण एक आहे? पाळी येण्याचं वय याला आम्ही प्युबर्टी म्हणतो किंवा मेनार्की म्हणतो. पहिली पाळीला मेनार्की म्हणतो. याचं वय ऍक्च्युअली 10 ते 11 वर्षापासून सुरू होतं, परंतु आता थोडी लवकर यायला लागलेली आहे. आणि आपण किती वर्ष वाट बघायची पाळी येण्याची, तर आपण 15 ते 16 वर्षापर्यंत आपण वाट बघू शकतो. बेसिकली ही पाळी येण्याची जो वय असतं ते थोडं फॅमिलियल पण असतं, म्हणजे आईला पाळी कधी आलेली आहे. आणि 16 इयर्स पर्यंत वाट बघायला काहीच हरकत नाही. आणि 16 वर्षापर्यंत जर तिला पाळी नाही आली तर आपण तिची एक सोनोग्राफी करू. आता मी जसं ऐकते किंवा माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मुलीला फार लवकर पिरियड्स येऊन गेले. शी स्टँडर्ड इन 5th स्टँडर्ड अँड तिला पिरियड्स आले. तर मग ते तर खूप मेजर, म्हणजे त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो? तुझी मैत्रीण जेव्हा तिला पाळी आली असेल, तिच्या मुलीला बरीच घाबरली असेल, ती एवढ्या लहान मुलीला कसं काय पाळी आली. परंतु आता आम्ही बघतो आहोत की पाळी खूप लवकर यायला लागले मुलींना. त्याचं कारण आहे की ही मुलं एक्सपोज होत आहे ह्या इंटरनेट वर्ल्डला, त्यामुळे थोडी मॅच्युरिटी लवकर येते. आणि कधी पाळी जी सुरू होते ती तुमच्या ब्रेन पासून सुरू होती, म्हणजे HPO ऍक्सिस म्हणतात, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हरियन ऍक्सिस. तर ही ऍक्सिस जर लवकर मॅच्युअर झाली तर पाळी लवकर येऊ शकते. तर नथिंग टू वरी. फक्त जर ब्लिडिंग जास्त होत असेल, पेन होत असेल, तर देन यू नीड टू शो टू द डॉक्टर. पण मग जे सिम्पटम्स असतात पिरियड्सचे, की पिरियड स्टार्ट झाले की हाईट कमी राहते किंवा ओबेसिटी वाढते किंवा मग प्रेग्नन्सीला त्रास होऊ शकतो किंवा एग्स लवकर रप्चर्ड होतात, ते जास्त मायनस राहिलं. हा, एक्झॅक्टली. तर मग हे होऊ शकतं का त्या मुलींमध्ये सुद्धा? बरोबर आहे. आयडियली कसं असायचं ना, 15-16 वर्षी पाळी यायची आणि 45व्या वर्षी पाळी संपून जायची, मग 30 वर्षापर्यंत ती एक पुरायची. जर ही पाळीच लवकर आली तर ती लवकर संपतील. हा तुझा क्वेरी बरोबर आहे. दुसरी गोष्ट, प्रिकॉशन्स काय घ्यायची असतात, तर ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की मुलीला जर पाळी लवकर आली तर बेसिकली ती जास्त घाबरलेली असते. आई जेवढी घाबरते त्याच्यापेक्षा तिच्या मनात तिला तर काही कळत नसतं. त्यामुळे तिचं काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तिला धीर देणं खूप गरजेचं आहे. तिला समजून सांगावं लागेल की ही नॅचरल गोष्ट आहे बेटा, ह्या शरीरात जे काही बदल घडतायत ते नॅचरल बदल घडतायत आणि हे सगळ्याच मुलींना घडतात. काही मुलींना थोडी लवकर येते, काही मुलींना लेट येतो. हे तिला सायकोलॉजिकली ते डिस्टर्ब होता कामा नये, तिला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिला मेन्स्ट्रुअल हायजीन काय असतं हे समजून सांगणं गरजेचं आहे. आणि ती जर खूपच लहान असेल, आता 5वी-6वीची मुलगी म्हणजे खूपच लहान, त्याचबरोबर आईने सुद्धा तिला मदत करणे त्या मेन्स्ट्रुअल हायजीन मेंटेन करायला. आणि ऍट द सेम टाइम तिच्या स्कूलमध्ये तिच्या क्लास टीचरला पण हे इन्फॉर्म करणं गरजेचं आहे.